तर एबीपी माझाच्या बातमीनंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पूरग्रस्त भागातील 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आता मुदतवाढ मिळाली आहे। स्नेहल तांबे या 12वीत शिकणाऱ्या मुलीचं पुराच्या पाण्यामध्ये सगळं साहित्य वाहून गेलं। या विद्यार्थिनीची व्यथा एबीपी माझानं दाखवल्यानंतर त्याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेत 12वीच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना दिल्या। मुलांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। दरम्यान एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी व्हिडिओ कॉलवरून गावातल्या पूर परिस्थितीची एकनाथ शिंदेंना कल्पना दिली। तसंच या मुलांची दप्तरं, वह्या, पुस्तकं भिजून खराब झाल्यामुळे यासाठी ही मदत देण्याची विनंती केली। हा व्हिडिओ कॉल सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी तातडीनं शिक्षण मंत्री दादा भुसेंना फोन लावून फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात सूचना दिल्या। शिक्षण मंत्र्यांना बोर्डाच्या फॉर्म भरायला मुदतवाढ मुलांना अपेक्षित आहे। उद्या शेवटचा दिवस आहे। शिक्षण मंत्र्यांना जर बोलला तर तातडीनं मुदतवाढ नाही झाली तर त्यांचं वर्ष वाया जाईल साहेब। वर्ष वाचेल सर त्यांचं। हो बिलकुल बिलकुल तुम्ही करायला सांगितलं 15 दिवस वाढ। थँक्यू सर, थँक्यू, खूप आभारी आहे। सगळं विद्यार्थी आपले आभारी असतील। इथं राष्ट्र दरम्यान 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याचं दादा भुसेंनी देखील जाहीर केलंय। एका तालुक्यातनं त्यांना फोन गेला होता की 12वीचे फॉर्म भरण्याची उद्याची शेवटची मुदत होती आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी त्यांना विनंती केली की ही मुदत वाढवा। साहेबांचा आदेश आल्याच्या नंतर तात्काळ मी त्याचं चौकशी केली आणि या विभागाच्या अधिकारी महोदयांना त्याचं किमान 15 दिवस आत्ताच्या घडीला 12वीचे फॉर्म भरण्याच्या संदर्भातलं मुदत वाढवण्याची सूचना करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केली जाईल। तर